एक मोठी बातमी येते जम्मूहून. जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. जम्मू काश्मीरमधील अपघातात 5 जवानांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय. वाहन दरीत कोसळून मोठा अपघात झाला. पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं. यात अनेक जवान जखमी झाले. सध्या काश्मीरमध्ये उणे 3-4 किंवा त्याहीपेक्षा कमी तापमान पाहायला मिळतंय. या वातावरणामध्ये गाडी चालवणं, वाहन चालवणं हे अधिक कष्टाचं, जिकिरीचं असतं. मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो. याशिवाय दृश्यमानता सुद्धा कमी झालेली असते. त्यामुळे अर्थात हे वाहन अशा अन्य कुठल्या कारणांमुळे किंवा कुठल्या दहशतवादी कृत्यामुळे पडलंय का ही माहिती येणं बाकी आहे. वाहन दरीत कोसळून मोठा अपघात, 4 जवानांचा मृत्यू. जम्मूमधली ही घटना. जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळून अपघातात 5 जवानांचा मृत्यू झाला. शिवाजी काय आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. शिवाजी. जम्मू काश्मीरमध्ये जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये जी माहिती मिळत आहे त्यानुसार 350 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे. आणि हा जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये साधारण 5 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. पूंछ भागामध्ये हा अपघात झालेला आहे. साधारण आज सायंकाळी हा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूंछ भागातील बलनोई भागात हा अपघात झालेला आहे. आणि रस्त्यावरून जाताना ही बस जी आहे ती दरीत कोसळल्याची समजते. हे जे वाहन होतं ते दरीत कोसळलं आणि त्याच्यामध्ये 5 जवानांचा मृत्यू झालेला आहे. त्या बसमध्ये साधारण 8 ते 9 जवान जे होते ते प्रवास करताना माहिती मिळत आहे. आणि बाकी जे इतर आहे ते जे मुख्यालय आहे आर्मीचं त्याच्या निलम या मुख्यालय ठिकाणी त्यांच्यावरची उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. आणि साधारण 300 ते 350 फूट खोलवरती ही वाहन कोसळल्यानं जे जवान आहेत ते मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती मिळते. साधारण आता यावर सगळ्या प्रकरणामध्ये आता सध्या उपचार जे आहेत जखमीवरती ते सुरू असल्याची माहिती मिळते. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.